तर आपण पाहिलं सभेची जय्यत तयारी नाशिकमध्ये सुद्धा करण्यात आली। तर मुंबईमध्ये 5व्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 मंत्र्यांवर विशेष जबाबदारी टाकली आहे। मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर या 3 मंत्र्यांवर मुंबईमधील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईमध्ये विविध ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नागरिक राहत असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। फक्त मंत्री नव्हे तर ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे विश्वासू नगरसेवक यांच्यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी सोपवली आहे। आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। थेट उदयकडे जाऊयात। उदय, आपण पाहतोय मुंबईमध्ये 5व्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते वेधून घेतलंय आता मुंबईकडे, आणि त्यातही विशेष म्हणजे 3 मंत्र्यांवर विशेष जबाबदारी दिली आहे। ठाण्यातल्या काही विश्वासू नगरसेवकांवर सुद्धा ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। नेमकी जबाबदारी काय आहे, काय अपडेट्स? अगदी बरोबर म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील 5 वेगवेगळ्या टप्प्यातील मतदानाकडे विशेष लक्ष दिले। वेगवेगळी रणनीती जी आहे 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांनी आपले अगदी स्थानिक जे नगरसेवक असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, स्थानिक जे मंत्री असतील किंवा स्थानिक नेते असतील यांची मोठी एक टीम जी आहे ती त्यांनी बांधली होती। आता शेवटचा टप्पा 5वा टप्पा जो आहे तो होत आहे। त्यासाठी मुंबई आणि परिसरातील लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे अत्यंत विश्वासू जे मंत्री आहेत, शंभूराज देसाई असतील, उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील, यांना जबाबदारी मुंबईची दिलेली आहे। त्याचबरोबर ठाण्यातली देखील जबाबदारी त्यांनी त्यांच्या विश्वासू काही नगरसेवक जे ठाण्यातले महापालिकेचे त्यांच्यावर देखील सोपवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। एक आक्रमक रणनीती जी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आखल्याचं आपल्याला दिसून येत आहे। प्रचाराचं संपूर्ण तंत्र जे आहे ते पूर्णपणे त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वासात घेऊन कसं प्रचार तंत्र राबवायचं आहे, उमेदवाराला कसं निवडून आणायचं आहे, एकंदरीत प्रचार जो तळागाळात रोखून आणि जे मतदार आहेत त्यांना कसं सर्वाधिक मतदान जे आहे ते करता येईल या दृष्टिकोनातून रणनीती आखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। निश्चितच धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी।